Hello students, welcome to Classroom Teaching. I am Shekhar, your science teacher. Students, in last period we have seen the concept of pressure and the formula for pressure, how to calculate the pressure that we have seen. We know pressure is equal to force upon area. That means the force upon area on which the force is acting. And this we learn about solids. Definitely we see it about solids. So in this video, in this lecture, we are going to see the pressure on solids, pressure on liquids and pressure on gases. So let us start with pressure on solids. प्रेशर ऑन सॉलिड्स. मित्रांनो, आपण जे बघितलं होतं की खूप सारे एक्झाम्पल्स आपण बघितले होते यापूर्वी की ज्यावेळेस बर्फामध्ये स्केटिंग करायचं असेल, स्कीइंग करायचं असेल, त्यावेळेस फ्लॅट सरफेस यूज करतात. जे स्केटर्स असतात ते त्याचा सरफेस फ्लॅट असतो. आपण बघितलं होतं की सोफ्यावर उभं राहिल्यानंतर प्रेशर जास्त पडतं, झोपल्यानंतर किंवा बसल्यानंतर प्रेशर कमी पडतं. याचं कारण एकच. काय कारण सांगितलं होतं आपण? द प्रेशर इट डिपेंड्स ऑन एरिया अँड दॅट इज नथिंग बट सॉलिड प्रेशर. सॉलिड प्रेशर याचा अर्थ काय? सॉलिड्स दे एक्झर्ट प्रेशर ॲज द मास or weight of that object. So the pressure of solid it depends on weight of the object. तुम्ही बघा की पाठी, आता तुम्हाला पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे, पुस्तकामध्ये एक डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम पहा तुम्ही केअरफुली. पुस्तकं जवळ असतीलच, पुस्तकात ती डायग्राम पहा. एक पाटी ठेवली आहे, त्याच्यावर एकाला एक लागून असे 5-6 पुस्तकं ठेवले, तर एरिया खूप जास्त आहे. फोर्स किती आहे? ऍज पर द मास ऑफ द टोटल मास ऑफ द बुक्स, ऑल बुक्स. हेच पुस्तकं ज्यावेळेस आपण एकावर एक ठेवतो, काय होईल? डेफिनेटली द प्रेशर इन्क्रीजेस. खूप सारे एक्झाम्पल्स याचे तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही बघितलं असेल, कुठे एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू असेल तर डोक्यावर विटा घेऊन जातात. टोपल्यामध्ये विटा भरायच्या आणि डोक्यावर घेऊन जायचं. काय, कसं नेतात बरं ते? बघितलंय कधी? किंवा एखादा हमाल असेल किंवा एखादा लेबर असेल, काम करणारा असेल, कामगार असेल, तो डोक्यावर टोपल्यात किंवा मोठं ओझं घेऊन जातोय. कसं घेऊन जातो? डोक्यावर एखादा रुमाल, एखादं फडकं, एखादा टॉवेल याचा गोल गुंडाळी करतात आणि त्याच्यावर टोपलं ठेवतात. काय फरक पडतो बरं? मी एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. बघा, डोक्यावर मी टोपलं ठेवलं. ज्यावेळेस हे टोपलं मी इथे ठेवतो त्यावेळेस माझ्या डोक्याच्या एवढ्याच एरियावर, फार छोट्या भागावर, या इथे फार छोट्या भागावर त्या पूर्ण टोपल्याचं ओझं असतं, म्हणजे वेट. अँड वी नो ऍज द एरिया रिड्युसेस प्रेशर इन्क्रीजेस. साहजिकच प्रेशर जास्त असेल. तेच जर मी इथे एखादा टॉवेलची घडी करून ठेवली डोक्यावर आणि त्यावर टोपलं ठेवलं, द एरिया, सरफेस एरिया ऑन विच द फोर्स इज ऍक्टिंग और द कॉन्टॅक्ट एरिया इट इन्क्रीजेस. अँड ऍज द कॉन्टॅक्ट एरिया इन्क्रीजेस, डेफिनेटली द प्रेशर डिक्रीजेस. त्याचं प्रेशर कमी होणार. तुम्ही बघा, डोक्यावर अशा पद्धतीने गुंडाळी करून जर फडकं ठेवलं तर त्याच्यामुळे सरफेस एरिया, कॉन्टॅक्ट एरिया वाढतो अँड देअरफॉर द प्रेशर इट डेफिनेटली डिक्रीजेस. बिकॉज द प्रेशर ऑफ सॉलिड इट टोटली डिपेंड्स ऑन 2 थिंग्स ओनली. फर्स्ट, that is weight of the object, that means force, and second, the contact area, that means the area on which the force is exerted, and that is nothing but the pressure on solids. But
डू यू थिंक द प्रेशर ऑन लिक्विड इज ऑल्सो सेम? लेट अस सी. प्रेशर ऑन लिक्विड. 2-3 एक्झाम्पल्स दिलेत. एखादं एक्झाम्पल पाहूया आपण. तुम्ही होळीच्या वेळेस रंगपंचमीला आपण काय करतो? बलून्स भरतो नळाच्या पाण्याने आणि ते फेकून मारतो एक दुसऱ्याला. सगळेच जण खेळतो. तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण नळाला बलून लावतो त्यात पाणी भरायसाठी तोटी सुरू करतो, बलून सगळ्या बाजूने सारखा फुगतो. दॅट मीन्स द लिक्विड्स दे एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन. सगळ्या बाजूने सारखं प्रेशर एक्झर्ट करतात. मग हे प्रेशर डिपेंड कशावर असतं? कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे? कुठे किती प्रेशर असतं? यासाठी 2 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा, 2 ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी लक्षात घ्या. ही बाटली आहे. बाटलीला मी 3 छिद्र पाडले. 1, 2, 3. हे तिन्हीच्या तिन्ही छिद्र जे आहेत ते एकाच हाईटवर आहेत. बघा, लक्षात घ्या, आपण खालून मोजतोय म्हणून त्याला हाईट म्हणतोय. ऍक्च्युअली इट इज नथिंग बट डेप्थ. ही काय आहे? डेप्थ आहे. याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. पाणी भरल्याच्या नंतर ह्या तिन्ही छिद्रातनं पाणी बाहेर येईल डेफिनेटली. व्हाय? बिकॉज प्रेशर इज एक्झर्टेड बाय धिस वॉटर ऑन धिस वॉल्स. त्याच्या भिंतींवर आतून प्रेशर एक्झर्ट केलं जातं. आपण हे शिकलो की लिक्विड द एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स ऑन द कंटेनर. कंटेनर याचा अर्थ काय? ज्या भांड्यामध्ये लिक्विड आहे ठेवलेलं त्या भांड्यावर आतल्या बाजूने प्रेशर एक्झर्ट करतात. खरं तर ही खूप जुनी कॉन्सेप्ट आहे. आपल्याला माहिती आहे की लिक्विड्सचे जे मॉलिक्युल्स आहेत दे हॅव कायनेटिक एनर्जी, दे आर इन मोशन. आणि त्याच्यामुळे हे सतत फिरत राहतात आणि त्यांच्या टकरा होत राहतात. अँड देअरफॉर दे एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल्स. मग आता एकाच हाईटवर म्हणजेच एकाच डेप्थवर आपण हे 3 छिद्र पाडले. डेफिनेटली यातनं लिक्विड बाहेर येईल. हे बाहेर आलेलं जे लिक्विड आहे हे एकाच ठिकाणी पडणार, म्हणजे सारख्या अंतरावर पडणार. याचा अर्थ काय लक्षात येतो का? द मिनिंग ऑफ दॅट इज लिक्विड एक्झर्ट्स प्रेशर इक्वली. इक्वल प्रेशर आहे ऍट अ गिवन हाईट और ऍट अ गिवन डेप्थ. एकाच हाईटवर कुठेही 3 छिद्र पाडले तुम्ही तर त्याच्यावर त्या ठिकाणी असणारं प्रेशर, द लिक्विड दॅट एक्झर्ट्स प्रेशर इक्वली ऍट अ गिवन और ऍट अ डेफिनेट हाईट. पण हेच मी काय केलं नेमकं दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये. बघा, मी काय केलं, 3 छिद्र पाडले, पण 1 छिद्र पाडले या ठिकाणी, 1 पाडले या ठिकाणी आणि 1 पाडले या ठिकाणी. आता आपल्याला लक्षात येईल, इथून आलेलं पाणी हे सगळ्यात लांब जाईल, इथून आलेलं त्याच्यापेक्षा अलीकडे आणि इथून आलेलं त्याच्यापेक्षा अलीकडे. याचा अर्थ लक्षात येतो? काय अर्थ याचा? जेवढी डेप्थ जास्त. बघा, आता आपण डेप्थचा विचार करतोय, म्हणजे वरतून खाली इथून पाणी भरलेलं आहे. जेवढं खोल असेल म्हणजे या पॉइंटच्या वर जेवढं वॉटर आहे त्या वॉटरच्या वेटमुळे तिथे सगळ्यात जास्त प्रेशर आहे. जसं जसं खाली जाऊ प्रेशर वाढत राहणार. प्रेशर वाढलं म्हणून लांब धार गेली. बघा, तुम्हाला आता या ठिकाणी एक एक्सपेरिमेंट दाखवतो आपण. हा एक्सपेरिमेंट तुम्ही सहज घरी करून पाहू शकता. बघा, ही बॉटल आहे. या बॉटलला आपण 3 छिद्र पाडले. बघा, पाणी येतंय का याच्यातनं? नाही येत. कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, याचं झाकण बंद केलेलं असल्यामुळे द प्रेशर इनसाइड द बॉटल, द वॉटर प्रेशर, इट इज बॅलन्स बाय द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला पुढे शिकायचं आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय. हवेचं जे बाहेरून प्रेशर आहे ते या पाण्याला बॅलन्स करतं, म्हणून ते छिद्रातनं पाणी येत नाही. ऑलरेडी छिद्र पाडलेले आहेत.
बघा मी फक्त झाकण ढिलं केलं म्हणजे वरतून एअर प्रेशर या ठिकाणी झालं. इफ यू कॅन सी, तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी तिन्ही छिद्र एकाच हाईटला असल्यामुळे त्यातनं निघणारी जी काय पाण्याची धार आहे ती एकाच लेंथवर जाऊन पडते. जास्त दूर किंवा जास्त जवळ अशी राहत नाही. तिन्ही एकाच हाईटवर येतात आणि त्यामुळे तिन्ही मधनं निघणारी धार जी आहे त्याच्यावर प्रेशर सेम आहे. सो लिक्विड एक्झर्ट्स प्रेशर इक्वली at a given height, that means at a particular height if we say. हे जर 3 छिद्र इथं पाडले असते तर तरी प्रेशर सेम राहिलं असतं. पर्टिक्युलर डेप्थला प्रेशर हे सेम असतं. तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की झाकण बंद केलं की पाणी येणं देखील बंद होणार. का बंद झालं पाणी? कारण की बिकॉज द एअर प्रेशर फ्रॉम आउटसाइड इट बॅलन्सेस द प्रेशर ऑफ वॉटर. त्याला वॉटर प्रेशरला बॅलन्स करतं. दुसरा एक्सपेरिमेंट आता आपण बघितला होता. हे जर 3 छिद्र एकाच लाईन मध्ये मारायच्या ऐवजी एकाच हाईटवर किंवा एकाच डेप्थवर घ्यायच्या ऐवजी मी जर वेगवेगळ्या डेप्थला घेतले असते तर काय झालं असतं? काय व्हायला पाहिजे? डेफिनेटली वी कॅन अंडरस्टँड इट. या इथे हे वेगवेगळ्या डेप्थला घेतलेले छिद्र आहे आणि त्याच्यामुळे यातनं येणारं पाणी जे आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. जे सगळ्यात खाली छिद्र आहे त्यातनं येणारं पाणी हे जास्त लांब जातं. मध्ये जे छिद्र पाडलंय त्यातनं येणारं पाणी हे थोडं अलीकडे पडतंय. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे इथेच पडतंय, हे थोडं लांब जातंय आणि यातनं येणारं पाणी हे अजिबात प्रेशर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. कमी प्रेशर आहे. म्हणजेच the pressure it depends on height. So we can easily see from these activities we can easily see that the pressure on liquid it depends on depth and pressures they exert the water or the liquid they exert pressure equally in all directions. खाली ज्या पद्धतीने खालच्या बेसला जेवढं प्रेशर असतं तेवढंच प्रेशर सगळ्या वॉल्सवर देखील ते एक्झर्ट करत असतात लिक्विड्स. अँड दॅट डिपेंड्स ओनली ऑन डेप्थ. फक्त डेप्थवर डिपेंड आहे. ओके, हे झालं लिक्विड्सच्या बाबतीत. देन व्हॉट इज अबाउट गॅसेस? गॅसेसच्या बाबतीत काय सांगता येईल? जसं आपण पाण्याने फुगा फुगवतो तसा तुम्ही तोंडाने हवेने समजा इफ वी ब्लो एअर इन टू द बलून देन इट इन्फ्लेट्स इक्वली. म्हणजे तो सगळ्या बाजूने सारखा फुगेल. काय सांगता येईल याच्यावरून? ऍज इन केस ऑफ लिक्विड गॅसेस ऑल्सो एक्झर्ट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन. सगळ्या बाजूने सारखं प्रेशर एक्झर्ट करतात. साधी गोष्ट आहे, करून पहा तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी घरी. एक बलून फुगवायचा, फुगवण्याच्या आधी त्याला एका साईडला फक्त छिद्र पाडलं मी छोटं आणि मग फुगवायचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी छिद्र आहे तिथं नाही फुगत, बाकी सगळा फुगत जाईल का? तो नाही. कोणत्याच बाजूने तो फुगणार नाही. का? सेम रिझन. एअर ऑल्सो एक्झर्ट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स ऑन द कंटेनर्स ऑफ द इन विच दे आर प्रेझेंट. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये, ज्या भांड्यामध्ये एअर आहे किंवा गॅस आहे त्याला आतल्या बाजूने सगळ्या बाजूने सारखं प्रेशर असतं. खाली तळाला सुद्धा आणि साईडच्या वॉल्सला देखील दे एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स. हवेच्या याच्या बाबतीमध्ये पण ज्या काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच एअर प्रेशर आणि लिक्विड प्रेशर यांना आपण बायफर्गेट वेगळं करत नाही आहोत. बघा, प्रेशर ऑन गॅसेस and liquids together they are called as fluids.
gases and liquids together, they are called as fluids, and therefore pressure on fluids, it is same. Fluids, they exert pressure equally in all directions on the containers or walls of the container. So this is about the pressure on solid, pressure on liquid, pressure on gases. Pressure on solid, it depends on weight of the solid, weight of the object, and area of contact. That means area on which the pressure force is applied. So that is nothing but pressure on solids. In case of liquids and gases, the pressure together they are called as fluids, and fluids, they exert pressure equally in all directions on the walls of the container in which they are present. So this is about pressure on solid, liquid and gases. So we will stop here for today, for today's video, and we will see the very important concept, that is atmospheric pressure, in next video. Thank you very much.